Welcome to my YouTube channel Coaching Katta. Stay home, stay safe and study with Coaching Katta with Anupriti Gajre. I am your online coach. जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा आणि कनेक्टेड रहा. Press bell icon to get notifications. Today we are going to study Standard 10th Science 1 Chapter 3 Chemical Reactions and Equations Part 1. In the earlier standards, you have studied how compounds are formed by chemical combinations of elements. Atoms attain a complete octet by giving, taking or sharing of electrons with each other. We have also learned that driving force behind formation of chemical bond is to attain electronic configuration with a complete octet. म्हणजे काय तर ॲटम्स जे आहेत ते इतर ॲटम बरोबर इलेक्ट्रॉन्स देवघेव करतात किंवा शेअरिंग करत असतात आणि त्यातूनच केमिकल बॉन्ड फॉर्म होत असतात. हे आपण पूर्वी शिकलेलो आहोत. Chemical reaction. Some of the scientists of the 18th and 19th century carried out fundamental experiments on chemical reactions. They proved from their experiments that during chemical reactions, composition of matter changes and that change remains permanent. म्हणजे शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलेलं आहे की केमिकल चेंज जेव्हा होत असतो त्यावेळेस मॅटर जे आहे त्याचं कंपोजिशन म्हणजे संघटन ते परमनंटली चेंज होत असतं. ऑन द कॉन्ट्ररी ड्युरिंग फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस. आणि या उलट जेव्हा आपण फिजिकल चेंज म्हणतो म्हणजेच भौतिक बदल जेव्हा पदार्थामध्ये होत असतात त्यावेळेस फक्त स्टेट ऑफ मॅटर चेंजेस म्हणजेच पदार्थाची अवस्था बदलते आहे. स्थायू द्रव म्हणजे आपण म्हणतो की लिक्विड टू सॉलिड किंवा गॅशियस स्टेट अशा फक्त स्टेट ऑफ मॅटर बदलत असते. धिस चेंज इज ऑफन टेम्पररी इन नेचर. आणि हा जो बदल होत असतो हा कसा असतो तर हा टेम्पररी बदल असतो. तर फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज याबद्दल आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यास केलेला आहेच. आता या ठिकाणी काही खुणा डावीकडे दिसत आहेत क्रॉसच्या. ह्या काय आहेत तर यावर्षी जो शासनाने बोर्ड एक्झामिनेशनसाठी थोडासा 25% जो पोर्शन कमी करण्यात आलेला आहे त्या संदर्भातल्या ह्या खुणा आहेत. तर ह्या खुणांचा अर्थ नीट समजून घ्या. ज्या ज्या ठिकाणी अशा खुणा तुम्हाला दिसतील त्या भागावर प्रश्न बोर्ड परीक्षेला येणार नाहीत. मग हे अभ्यासायचं नाही का तर अभ्यास करायचाच आहे कारण हा बेस आहे. हे तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये शिकलेला आहात. हा पाया आहे त्यामुळे तो आपल्याला येणं अत्यंत आवश्यक आहे. फक्त त्यावरती आपल्याला प्रश्न येणार नाही आहेत. त्यावरची प्रश्न जी आहेत ती पाठांतर करू नका. मात्र ती कन्सेप्ट जी आहे ती आपल्याला समजणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण थोडीशी रिव्हिजन करूया की फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज आपल्याला ओळखता येतंय का. हे सुद्धा मागील इयत्तेमध्ये झालेलं आहे. बघा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इनटू वॉटर करून दाखवलेलं आहे. फिजिकल चेंज आहे हा. दुसरा आहे कुकिंग ऑफ फूड अन्नपदार्थ शिजवणे तर हा केमिकल चेंज आहे. रायपनिंग ऑफ फ्रूट हाही केमिकल चेंज आहे. आता केमिकल चेंज कशाला म्हणतात हे आपण शिकलेलो आहोतच की पुन्हा आपल्याला मूळ पदार्थ मिळवता येत नसेल तर आपण त्याला केमिकल चेंज असं म्हणतो. आणि फिजिकल चेंजमध्ये आपल्याला मूळ पदार्थ पुन्हा परत मिळवता येऊ शकतात. यानुसार ह्या ज्या फेनॉमेना दिलेल्या आहेत ह्याचा इथे आपण विचार करायचा आहे आणि त्यानुसार योग्य त्या कॉलममध्ये टिकमार्क करायची आहे. उदाहरणार्थ इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होणं हा फिजिकल चेंज आहे कारण पुन्हा वाफेचं आपल्याला पाण्यामध्ये रूपांतर करता येऊ शकतं. डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक हा मात्र केमिकल चेंज आहे. फूड डायजेस्ट झाल्यानंतर त्याचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं आहे आणि तो इरिव्हर्सिबल चेंज आहे म्हणजे केमिकल चेंज आहे. साईज रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स एक्सपोज टू एअर हाही केमिकल चेंज आहे. तर अशा रीतीने तुम्ही हा चार्ट जो आहे तो घरी अभ्यासू शकता.
याच्यावरती मात्र बोर्डाला प्रश्न येणार नाहीयेत. फाइंड आउट. Observe and keep a record of physical and chemical changes that you experienced in your daily life. हा एक जनरल प्रश्न आहे, तर ह्याच्यावर सुद्धा प्रश्न बोर्डाला येणार नाही. परंतु आपल्या आजूबाजूला आपण अनेक घटना बघत असतो की ज्यामध्ये आपल्याला फिजिकल आणि केमिकल चेंजेस अनुभवायला मिळत असतात. तर नक्की या घटनांची नोंद आपण घेऊ शकता. फक्त बोर्डाला प्रश्न येणार नाही एवढंच लक्षात ठेवायचंय. A physical change takes place due to change in parameters such as temperature, pressure. Often physical change is reversible. बघा, हे नीट समजून घ्या. During physical change, composition of matter remains same. Only the physical state of matter changes due to temperature and pressure. It is reversible process. म्हणजे फिजिकल चेंज हा कसा आहे तर रिव्हर्सिबल आहे. मगाशीच सांगितलं की आपल्याला मूळ पदार्थ पुन्हा परत मिळवता येऊ शकतात. एका उदाहरणाच्या साहाय्याने आपण हे समजून घेणार आहोत. उदाहरणार्थ, पाण्याला गार केल्यास त्याचं बर्फ बनते आणि बर्फाला जर आपण उष्णता दिली तर पुन्हा पाणी तयार होते. या ठिकाणी काय होतंय तर फक्त पाण्याची जी फिजिकल स्टेट आहे ती बदलते आहे. म्हणजे पाण्याला गार केल्यास त्यातली उष्णता काढून घेतल्यास त्याचं बर्फामध्ये रूपांतर झालं. तर पाणी हे लिक्विड स्टेटमध्ये आहे, बर्फ हे सॉलिड स्टेटमध्ये आहे. म्हणजे फक्त त्याचं काय झालंय तर फिजिकल स्टेट बदललेली आहे. परंतु पाण्यातील कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजन ते मात्र सेमच राहतात, ते बदलत नाहीत. म्हणजेच कंपोजिशन जे आहे ते बदलत नाही. या उलट काय होतंय तर केमिकल चेंज होताना मात्र मॅटरचं कंपोजिशन परमनंटली बदलतं. उदाहरणार्थ, मिल्क टर्न इनटू कर्ड. इट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. पुन्हा कर्ड पासून आपल्याला दूध मिळवता येतं का तर नाही. मग जेव्हा आपण एखाद्या प्रोसेसला केमिकल चेंज म्हणतो तेव्हा त्या मॅटरमध्ये काही केमिकल रिॲक्शन्स घडून येत असतात. आपण ह्या चॅप्टरमध्ये याविषयीच माहिती घेणार आहोत. हा जो मुद्दा आहे इथे आपल्याला ही डेफिनेशन जी आहे किंवा फिजिकल आणि केमिकल चेंज जे आहे त्या संदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा पॉइंट आहे, अ केमिकल रिॲक्शन is a process in which some substances undergo bond breaking and transform into new substances by formation of new bonds. The substances taking part in chemical reaction are called reactants. म्हणजेच केमिकल रिॲक्शन कशाला म्हणतात ते आता आपण बघतो आहोत की ज्यामध्ये नव्याने बॉन्ड आधीचे बॉन्ड ब्रेक होतात आणि नव्याने बॉन्ड तयार होतात नवीन पदार्थांमध्ये आणि पूर्णपणे मूळ पदार्थापेक्षा वेगळे गुणधर्म असलेला नवीनच पदार्थ तयार होतो आहे. अशा रिॲक्शनला, अशा प्रोसेसला केमिकल रिॲक्शन असं म्हणतात. आता ह्या प्रोसेसमध्ये जे सबस्टन्स भाग घेतात त्यांना म्हणतात रिॲक्टंट्स. मराठीमध्ये अभिक्रियाकारके असं म्हणतात. Whereas the substances form as a result of chemical reaction by formation of new bonds are called products. आणि ह्या प्रोसेसमध्ये जे पदार्थ नवीन गुणधर्माचे, पूर्णपणे वेगळ्या गुणधर्माचे जे पदार्थ तयार होत आहेत त्यांना प्रॉडक्ट्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड gas by combustion of coal in air is a chemical reaction. म्हणजेच when we burn coal in air, it combines with oxygen in air to form carbon dioxide. Means carbon from coal reacts with oxygen and this is chemical reaction. म्हणजेच काय तर जेव्हा आपण कोळसा जाळतोय हवेमध्ये मग तेव्हा काय होतं तर कोळसा म्हणजे काय तर कार्बन आणि कोळसा जेव्हा जाळतो आपण तेव्हा तो हवेतल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो आणि त्यापासून आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळतो. मग यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन जे आहे ते ह्या
अभिक्रियेमध्ये किंवा प्रोसेसमध्ये भाग घेत आहेत आणि म्हणून त्यांना म्हणायचं रिॲक्टंट्स. आणि त्यांच्यापासून काय प्रॉडक्ट मिळालेलं आहे, म्हणजे काय तयार झालंय, तर कार्बन डायऑक्साईड गॅस तयार झाला आणि म्हणून CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईडला प्रॉडक्ट असं म्हणतात. A chemical reaction is represented by writing a chemical equation. आता हे एवढं मोठं वाक्य बोलण्याऐवजी, एक्सप्लेनेशन बोलण्याऐवजी हेच आपण थोडक्यामध्ये केमिकल इक्वेशनच्या साहाय्याने रिॲक्शन लिहू शकतो. तर ती कशी लिहायची ते आपण आता बघणार आहोत. केमिकल इक्वेशन्स. Let us write chemical equation of formation of carbon dioxide. याच्या काही स्टेप्स आहेत त्या आपण बघणार आहोत. फर्स्ट स्टेप, राईट द केमिकल रिॲक्शन इन टर्म्स ऑफ वर्ड इक्वेशन. जी आपल्याला रिॲक्शन दिलेली आहे ती वर्ड इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घ्यायची आहे. फॉर एक्झाम्पल, वरच्या स्लाइडमध्ये जे आपण बघितलं होतं की व्हेन वी बर्न कोल इट कंबाईन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म CO2. मग आता हे कसं लिहिता येईल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये, तर यानुसार बघा, कार्बन मीन्स कोल प्लस ऑक्सिजन फ्रॉम एअर, दे कंबाईन विथ इच अदर अँड फॉर्म कार्बन डायऑक्साईड. म्हणजे ते पूर्ण वाक्य मी एका छोट्याशा इक्वेशनच्या साह्याने, शाब्दिक इक्वेशनच्या साह्याने इथे लिहून घेतलेलं आहे. आणि यालाच द सिम्पल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिॲक्शन इन वर्ड्स इज कॉल्ड अ वर्ड इक्वेशन. हे असं शब्दात इक्वेशन लिहिणं ह्यालाच म्हणायचं वर्ड इक्वेशन. दुसरी स्टेप आहे ती, राईट अ इक्वेशन इन अ कंडेन्स फॉर्म बाय युझिंग केमिकल फॉर्म्युली. आता हे इक्वेशन लिहून झाल्यानंतर या संबंधित जे एलिमेंट्स किंवा कंपाऊंड्स आहेत त्यांचे आपल्याला लिहायचे केमिकल फॉर्म्युली. आणि टू राईट केमिकल इक्वेशन मॉलिक्युलर फॉर्म्युली मस्ट बी नोन. तुम्हाला प्रत्येक एलिमेंट, प्रत्येक कंपाऊंडचे केमिकल फॉर्म्युली माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय आपण केमिकल रिॲक्शन मीन्स इक्वेशन लिहू शकणार नाहीत. मी आता या ठिकाणी लिहून दाखवतेय बघा. फॉर्म्युला, सिम्बॉल फॉर कार्बन मीन्स C, त्याचाच हा मॉलिक्युलर फॉर्म्युला सुद्धा आहे. ऑक्सिजनचा सिम्बॉल आहे O, बट त्याचा हा आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. आपल्याला इक्वेशन लिहिताना मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा असतो. आपण हे नंतर बघणारच आहोत बॅलन्सिंग करताना. आणि इक्वेशनमध्ये दोन बाजू असतात, LHS आणि RHS, आणि मध्ये इक्वलचं साईन असतं. आता ह्या गणितामध्ये पण आपण इथे रिॲक्शन लिहिताना ह्या इक्वलच्या ऐवजी ॲरो दाखवणार आहोत. आणि तयार झालेला आहे कार्बन डायऑक्साईड, याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CO2. तर यानुसार आपल्याला हे दाखवता येतंय. धिस रिप्रेझेंटेशन इज कॉल्ड ॲज द केमिकल इक्वेशन. या प्रकारे इक्वेशन लिहिणं किंवा रिॲक्शन लिहिणं याला म्हणायचं केमिकल इक्वेशन. हाऊ टू राईट अ केमिकल इक्वेशन, याच्या काही कन्व्हेन्शन्स आहेत, काही नियम आहेत, ते आपण बघतो आहोत. फर्स्ट वन, in a chemical equation the reactants are written on the left hand side while the products are on the right hand side. An arrow heading towards the products is drawn in between them. This arrow indicates the direction of the reaction. म्हणजे काय, तर मगाशी आपण जे इक्वेशन लिहून बघितलेलं आहे त्यानुसार जे सबस्टन्स रिॲक्शनमध्ये भाग घेत आहेत, ज्यांना आपण रिॲक्टंट्स म्हणतो, ते लेफ्ट हँड साईडला लिहायचे. बघा, एक उदाहरण मी लिहून दाखवलेलं आहे. यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन भाग घेत आहेत म्हणून त्यांना आपण LHS ला लिहिलेलं आहे. प्रॉडक्ट जे आहे, जे फॉर्म होत आहे, नव्याने तयार होणारा जो सबस्टन्स आहे, या ठिकाणी CO2 तयार होत आहे, ते आपण लिहिलेलं आहे RHS ला. आणि काय, तर an arrow heading towards the product is drawn in between them. तर रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट यांच्यामध्ये एक ॲरो दाखवायचा आहे आणि त्याची डायरेक्शन कुणीकडे असली पाहिजे, तर प्रॉडक्टच्या दिशेने असली पाहिजे. यावरून आपल्याला कळतं की रिॲक्टंट्स कोणते आहेत आणि प्रॉडक्ट्स कोणते आहेत. जी रिॲक्शन आहे त्याची डायरेक्शन हा ॲरो इंडिकेट करत असतो. आता या ठिकाणी बघा, हा ॲरो मी दाखवलेला आहे रिॲक्टंट्स टू प्रॉडक्ट. यामध्ये रिॲक्टंट्स कोणते आहेत, कार्बन अँड
ऑक्सिजन अँड प्रॉडक्ट CO2. सेकंड स्टेप आपण बघतोय, इफ द रिएक्टंट्स ऑर प्रॉडक्ट्स आर 2 or more, they are linked with a plus sign in between them. म्हणजेच रिएक्टंट्सची संख्या 2 किंवा जास्त असेल किंवा प्रॉडक्ट्सची संख्या 2 किंवा जास्त असेल तर अशा वेळेस त्यांच्यामध्ये प्लस साइन द्यायचंय. बघा इथे पहिल्या ह्या उदाहरणामध्ये रिएक्टंट्स 2 आहेत आणि म्हणून त्यांच्यामध्ये आपण प्लस साइन दाखवलेला आहे. प्रॉडक्ट मात्र सिंगल आहे त्यामुळे इथे प्लस साइन देण्याची गरज नाही. दुसरं एक्झाम्पल दाखवतीये, CuSO4 प्लस Zn. डावीकडचे जे आहेत LHS ला आपण रिएक्टंट्स म्हणतो. या ठिकाणी 2 रिएक्टंट्स दाखवलेले आहेत, कॉपर सल्फेट प्लस झिंक, आणि 2 रिएक्टंट्स असल्यामुळे आपण त्यांच्यामध्ये प्लस साइन दाखवलेला आहे. प्रॉडक्ट्स कोणकोणते आहेत तर झिंक सल्फेट प्लस कॉपर, म्हणजे झिंक सल्फेट तयार होतं आणि प्लस कॉपर सुद्धा तयार होतं आहे, आणि 2 प्रॉडक्ट असल्यामुळे आपण त्यांच्यामध्ये प्लस साइन दाखवलेलं आहे. दुसरा नियम आपण बघितलेला आहे. तिसरा नियम बघतो आहोत. टू मेक द केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह, द फिजिकल स्टेट्स ऑफ द रिएक्टंट्स आर इंडिकेटेड इन द इक्वेशन. म्हणजे जे आपण इक्वेशन लिहिणार आहोत ते जास्तीत जास्त त्यातून माहिती समजावी यासाठी जे आपण रिएक्टंट्स वापरणार आहोत त्यांच्या फिजिकल स्टेट सुद्धा दाखवण्याचा प्रघात आहे किंवा त्या दाखवल्या जातात. Their gaseous, liquid and solid states are indicated by writing the letters into bracket G, L and S respectively in brackets. म्हणजेच ते लिहिल्यानंतर त्यांच्या पायाशी ब्रॅकेटमध्ये हे लेटर्स जे आहे, गॅशियस स्टेटमध्ये असेल तर G लिहा, लिक्विड स्टेट असेल तर L लिहा, सॉलिड स्टेटमधलं रिएक्टंट असेल तर S लिहायचंय. Moreover, if the product is in gaseous state, बघा जर प्रॉडक्ट जे आहे ते गॅसियस स्टेटमध्ये असेल तर काय, then instead of G it can be indicated by upward arrow. बघा आपण बघितलं पहिलं वाक्य नीट लक्षात घ्या. जर रिएक्टंट्स सॉलिड, लिक्विड, गॅशियस स्टेटमध्ये असतील तर त्यांच्या पायाशी G, L आणि S आपण लिहिणार आहोत, पण प्रॉडक्ट जर गॅशियस स्टेटमध्ये असेल तर मात्र आपण त्या प्रॉडक्टच्या पुढे असा अप ॲरो दाखवणार आहोत. का? कारण गॅशियस स्टेटमधले जे एलिमेंट्स किंवा जे प्रॉडक्ट्स आहेत, कंपाऊंड्स आहेत ते हवेमध्ये मिसळून जातात. हवेपेक्षा जे वायू हलके असल्यामुळे ते हवेमध्ये वर निघून जातात आणि म्हणून ते दाखवण्यासाठी आपण अपवर्ड डायरेक्शनचा ॲरो जो आहे तो वापरणार आहोत. इफ द प्रॉडक्ट फॉर्म इज इनसोल्युबल सॉलिड, जर तयार होणारं प्रॉडक्ट हे इनसोल्युबल सॉलिड असेल, इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट, म्हणजे काय तर त्या रिॲक्शनमध्ये एखादा प्रेसिपिटेट जर तयार होत असेल जो वजनाने जड असतो, खाली साका म्हणतो आपण त्याला, तो इनसोल्युबल, 2 पदार्थ वेगवेगळे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, मिक्स न होणारे, एकमेकात मिक्स न होणारे, इनसोल्युबल. देन इन्स्टेड ऑफ S मीन्स त्याला आपण सॉलिड स्टेट असं न लिहिता इट कॅन बी इंडिकेटेड बाय ॲरो लाईक दिस. डाऊनवर्ड ॲरो जो आहे तो आपण त्याच्या पुढे दाखवणार आहोत की जेणेकरून रिॲक्शन बघणाऱ्याला किंवा ते इक्वेशन बघणाऱ्याला लगेच कळेल की यातला हा जो आहे हा प्रेसिपिटेट आहे. व्हेन रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स आर इन द फॉर्म ऑफ सोल्युशन इन वॉटर, बघा रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स यापैकी दोन्ही सुद्धा जे इन द फॉर्म ऑफ सोल्युशन इन वॉटर जर पाण्यामध्ये मिक्स करून वापरत असू तर त्याला ॲक्वियस सोल्युशन असं म्हणतात. तर अशा वेळेस धिस स्टेट इज इंडिकेटेड बाय पुटिंग द लेटर्स AQ इन ब्रॅकेट. बघा जर एखाद्या सॉलिड स्टेटमधल्या सबस्टन्सला आपण पाण्यात मिक्स केलं, विरघळवलं आणि
तो आपण रिॲक्टंट म्हणून वापरत असू किंवा तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे तो पाण्यामध्ये सॉल्युबल असलेला आपल्याला मिळत असेल, म्हणजेच ॲक्वियस सोल्युशन जर आपल्याला एखाद्या पदार्थाचं मिळत असेल ॲज अ प्रॉडक्ट म्हणून, तर आपण त्याला लिक्विड असं न लिहिता आपण लिहिणार आहोत किंवा सॉलिड असं न लिहिता आपण लिहिणार आहोत AQ इन ब्रॅकेट. दस आता इथे एक रिॲक्शन लिहून दाखवलेली आहे बघा. समजा हे AQ नसेल तर काय होऊ शकतं ते पण आपण बघणार आहोत. रिॲक्शन काय आहे ती आधी सांगतेय. कॉपर सल्फेट CuSO4 प्लस Zn इट गिव्स ZnSO4 प्लस Cu. आता या ठिकाणी काय आहे, जर आपण प्रयोगशाळेमध्ये गेलात तर बघायला तुम्हाला मिळेल की कॉपर सल्फेट जे आहे याचे क्रिस्टल्स असतात, म्हणजे हे सॉलिड स्टेटमध्ये असतं कॉपर सल्फेट. आणि Zn जे आहे हे सुद्धा याचे ग्रॅन्युअल्स असतात किंवा तुकड्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे सॉलिड स्टेटमध्ये उपलब्ध आहे. तर हे दोन्ही जेव्हा सॉलिड स्टेटमध्ये असतात तेव्हा त्यांच्यामध्ये रिॲक्शन होणार नाही. मग केव्हा होईल, जर आपण ह्या कॉपर सल्फेटला पाण्यामध्ये मिक्स केलं तर त्याचं पाण्यातलं सोल्युशन तयार होतं. त्याला आपण ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट असं म्हणतो आणि म्हणून इथे आता लिहिलेलं आहे AQ. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कॉपर सल्फेट पाण्यामध्ये मिसळल्यानंतर कॉपर सल्फेटचं द्रावण सोल्युशन तयार झालं आणि मग त्याच्यामध्ये आपण जर Zn म्हणजे झिंक टाकलं तर त्यामध्ये रिॲक्शन होणार आहे आणि मग आपल्याला प्रॉडक्ट मिळणार आहे ZnSO4 चं ॲक्वियस सोल्युशन आणि कॉपर आपल्याला वेगळं मिळतं. तर ह्यानुसार ज्या स्टेट्स ज्या आहेत त्या आपण या कंपाऊंडच्या किंवा एलिमेंट्सच्या पायाशी ब्रॅकेटमध्ये लिहायच्या असतात. हाऊ टू राईट अ केमिकल इक्वेशन, त्यातली चौथी स्टेप आहे. व्हेन हीट इज टू बी गिव्हन from outside to bring about a reaction, it is indicated by the sign delta. बघा ट्रायंगलचं साइन आहे त्याला आपण डेल्टा म्हणूया. तर जर त्या रिॲक्शन घडून येण्यासाठी रिॲक्शन होण्यासाठी जर आपण हीट देत असू, हीट प्रोव्हाइड करत असू, तर त्या ॲरोवरती बघा हा जो ॲरो आहे तो ॲरो काय दाखवतोय, डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन, आणि त्याच्यावरती आपल्याला द्यायचा आहे हा ट्रायंगल. रिटन अबव द ॲरो दॅट इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. इन विच स्लॅक लाईम इज फॉर्म ऑन हिटिंग लाईमस्टोन इज रिटन ॲज फॉलो. बघा काय दाखवलेली आहे रिॲक्शन. लाईमस्टोनचा हा फॉर्म्युला आहे, तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचा आहे. लाईमस्टोन आणि त्याचं केमिकल नेम आहे कॅल्शियम कार्बोनेट विच इज इन सॉलिड स्टेट. कॅल्शियम कार्बोनेट व्हेन हिटेड स्लॅक लाईम दॅट इज कॅल्शियम ऑक्साइड इन सॉलिड स्टेट इज फॉर्म. ॲट दॅट टाइम कार्बन डायऑक्साइड गॅस इज इव्हॉल्व्ड. बघा वाक्य मी अगदी स्लो बोलले आहे, तुम्हाला अर्थ कळला असेल. पुन्हा एकदा सांगते. कॅल्शियम कार्बोनेट जे सॉलिड स्टेटमध्ये आहे त्याला जर आपण हीट केलं, उष्णता दिली, तर काय होईल, कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे स्लॅक लाईम तयार होईल. आणि काय होईल, आणि दुसरा प्रॉडक्ट आपल्याला मिळेल. दोन प्रॉडक्ट मिळतात या रिॲक्शनमध्ये आणि दुसरा प्रॉडक्ट आहे कार्बन डायऑक्साईड आणि हा गॅशियस स्टेटमध्ये असल्यामुळे आपण याला इथे G न लिहिता अप ॲरो दाखवलेला आहे. तर ह्यानुसार आपण रिॲक्शन लिहू शकतोय. सिमिलरली द फॅक्ट दॅट हीट इज रिलीज्ड ड्युरिंग द रिॲक्शन बिटवीन द ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट अँड झिंक डस्ट इज इंडिकेटेड ॲज फॉलोज. दुसरा प्रकार या ठिकाणी दाखवलेला आहे. पहिल्या प्रकारामध्ये हीट आपण देतो आहोत, रिॲक्टंट्सला हीट आपण देतो आहोत आणि मग प्रॉडक्ट मिळत आहेत. दुसरा प्रकार वेगळा आहे. बघा कॉपर सल्फेट प्लस झिंक ही रिॲक्शन जेव्हा होणार आहे तेव्हा स्मॉल क्वांटिटी ऑफ हीट इज रिलीज्ड. बघा तर मगाशी आपण बघितलं की यांच्यामध्ये रिॲक्शन होते आणि ZnSO4 म्हणजे झिंक सल्फेट आणि कॉपर तयार होतं. ह्या दोन प्रॉडक्ट बरोबरच थोडीशी हीट सुद्धा या ठिकाणी तयार होते आहे ॲज अ प्रॉडक्ट म्हणून.
आणि म्हणून इथे प्रॉडक्टच्या मध्येच आपण त्याला प्लस हीट लिहिलेलं आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. इथे हीट बाहेर पडतीये प्रॉडक्ट म्हणून आणि पहिल्या रिॲक्शनमध्ये आपल्याला हीट द्यावी लागते आहे रिॲक्टंट्सला. हा खूप मोठा महत्त्वाचा दोन्ही रिॲक्शनमधला फरक आहे, तर तो नीट लक्षात ठेवायचा आहे. ह्या प्रकारच्या रिॲक्शनला काय म्हणतात ते आपण पुढे बघणारच आहोत. पुढचा पॉइंट आहे यातला 5वा मुद्दा. इट इज नेसेसरी टू फुलफिल सर्टन कंडिशन्स लाईक स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट एटसेट्रा टू ब्रिंग अबाउट सम रिॲक्शन्स. म्हणजेच काही रिॲक्शन्स घडून येण्यासाठी काही स्पेसिफिक कंडिशन्स असतात. टेम्परेचर काय असेल, ते प्रेशर काय असावं, कॅटलिस्ट वापरलेला आहे का, तर अशा ज्या काही स्पेसिफिक कंडिशन्स असतात त्यासुद्धा आपल्याला लिहाव्या लागतात. These conditions are indicated below or above the arrow indicating the direction of the reaction. मग ह्या रिॲक्शन कुठे लिहायच्या, तर शब्दामध्ये लिहायच्या का, तर नाही. त्या एकाच रिॲक्शनचं जे आपण इक्वेशन लिहिणार आहोत त्यामध्येच हे सगळं आपल्याला इन्क्लूड करायचं आहे. मग जो आपण ॲरो दाखवतो आहोत कोणता, इंडिकेटिंग द डायरेक्शन ऑफ रिॲक्शन, की जो रिॲक्शनची डिरेक्शन दाखवतो फ्रॉम रिॲक्टंट्स टू प्रॉडक्ट्स. ह्या ॲरोवरतीच आपल्याला वर किंवा खालच्या बाजूने ह्या कंडिशन्स दाखवता येतात. एक उदाहरण इथे दाखवलेलं आहे बघा. व्हेजिटेबल ऑइल लिक्विड फॉर्ममध्ये आहे म्हणून एल लिहिलेला आहे. रिॲक्ट विथ हायड्रोजन. बघा इथे ॲरोवरती काय कंडिशन लिहिलेली आहे. धिस रिॲक्शन इज टेक प्लेस ॲट टेम्परेचर 60 डिग्री सेल्सिअस अँड इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट निकेल. म्हणजेच ह्या दोन रिॲक्टंट्समध्ये रिॲक्शन होण्यासाठी आपल्याला टेम्परेचरची आवश्यकता आहे 60 डिग्रीपर्यंतचं. आणि पुन्हा ही रिॲक्शन लवकरात लवकर होण्यासाठी त्याच्यामध्ये कॅटलिस्ट वापरला जातो, तो आहे निकेल. आणि ह्या दोन कंडिशन फुलफिल झाल्या तर ही रिॲक्शन होणार आहे आणि तयार होणार आहे प्रॉडक्ट वनस्पती घी. तर ह्यानुसार ज्या स्पेसिफिक कंडिशन्स असतात त्या ॲरोवरती लिहिल्या जातात. पुढे जाऊया आपण. 6वा मुद्दा आहे. स्पेशल इन्फॉर्मेशन और नेम्स ऑफ रिॲक्टंट्स और प्रॉडक्ट्स आर रिटन बिलो देअर फॉर्म्युली. बघा आपल्याला त्या रिॲक्शनचं जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावी, जो वाचणार आहे त्याला व्यवस्थित सगळं समजावं यासाठी प्रत्येक जे इलेमेंट आहे किंवा कंपाऊंड आहे रिॲक्टंट्स किंवा प्रॉडक्ट्स त्यांच्या खाली संबंधित त्यांचं नाव लिहिणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण लिहू शकतो कॉपर. त्यानंतर इथे आपण लिहू शकतो आता HNO3 हा कसला फॉर्म्युला आहे, तर हे आहे नायट्रिक ॲसिड. आणि ते कसं वापरलेलं आहे, तर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड वापरलेलं आहे आणि म्हणून इथे आपण लिहिणार कॉन्सन्ट्रेटेड किंवा शॉर्टमध्ये CONC असं लिहिलं जातं नायट्रिक ॲसिड. आणि मग ही रिॲक्शन झाल्यानंतर प्रॉडक्ट काय आहे, तर CuNO3 ट्वाईस कॉपर नायट्रेट. कॉपर नायट्रेट फॉर्म्युले लिहून ठेवा. चार्ट बनवायचा आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि त्याच्यामध्ये कॉलम्स करायचे. पहिला कॉलममध्ये एलिमेंट किंवा कंपाऊंडचं नाव, नंतर फॉर्म्युला, केमिकल नेम, कॉमन नेम, मॉलिक्युलर फॉर्म्युला ह्यानुसार टेबल बनवायचं आहे की जे आपल्याला रिॲक्शन लिहिण्यासाठी उपयुक्त पडणार आहे. दुसरं प्रोडक्ट आहे 2NO2. हा आहे नायट्रोजन डायऑक्साईड गॅस. आणि तिसरं प्रोडक्ट आहे वॉटर H2O. बघा आणखी दुसरी कंडिशन म्हणूया आपण त्याला, की जर रिॲक्टंट्स तेच आहेत परंतु त्यांचं जर आपण कॉन्सन्ट्रेशन आणि डायल्यूट प्रकार जर आपण वेगळे घेतले असतील, म्हणजेच पहिल्या रिॲक्शनमध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड HNO3 वापरलेलं होतं तर आपल्याला प्रॉडक्ट्स काय मिळाले हे बघितलं. दुसऱ्या रिॲक्शनमध्ये जर आपण सेम रिॲक्टंट्स वापरलेले आहे परंतु जे नायट्रिक ॲसिड वापरलेलं आहे ते मात्र डायल्यूट वापरलेलं आहे, तर मात्र प्रॉडक्ट काय मिळतात बघा. कॉपर नायट्रेट प्लस 2NO. NO मीन्स नायट्रिक ऑक्साईड गॅस. वरती काय मिळालं आता, नायट्रोजन डायऑक्साईड गॅस आणि इथे मिळतोय नायट्रिक
ऑक्साईड गॅस. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जरी बदललं तरी सुद्धा प्रॉडक्ट्स हे वेगळे मिळतात, रिॲक्टंट्स सेम असले तरी. आणि म्हणून ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पुढे जाऊया आपण. पुढे हा एक एक्सपेरिमेंट आपल्या पुस्तकात दिलेला आहे, सिल्व्हर नायट्रेट प्लस NaClचा. तर हा एक्सपेरिमेंट आपल्याला परीक्षेसाठी जरी येणार नसला, म्हणजे हे प्रश्न जरी तुम्हाला परीक्षेला येणार नसले तरी ही रिॲक्शन मात्र सगळ्या विद्यार्थ्यांनी नीट लक्षात ठेवायची आहे. AgNO3 मीन्स सिल्व्हर नायट्रेट प्लस NaCl मीन्स सोडियम क्लोराईड. It gives AgCl. AgCl means silver chloride plus sodium nitrate, that is NaNO3. रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं आणि म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. परीक्षेला याच्यावरती प्रश्न फारसा येणार नसला तरी रिॲक्शन आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर खालचा जो मुद्दा आहे, डू यू नो सिल्वर नायट्रेट इज युज्ड इन वोटर्स इंक. जे आपण मतदान केंद्रावरती जी वोटर्स इंक असते, शाई वापरली जाते मतदाराच्या बोटाला लावण्यासाठी, त्यामध्ये सिल्वर नायट्रेट वापरलं जातं. तर ह्या संदर्भात तुम्हाला माहिती मिळवायची होती, पण ह्याच्यावर सुद्धा बोर्डाला प्रश्न येणार नाही आहे किंवा गिव्ह रिझनमध्ये हा पूर्वी प्रश्न आम्ही सांगायचो, तर आता मात्र तो येणार नाही ह्या वर्षीसाठी. किंवा अदर युजेस जे आहे सिल्वर नायट्रेटचे डेली लाईफमधले, हे सुद्धा आपल्याला माहिती म्हणून खरं काढून घ्यायला काहीच हरकत नाही आहे. फक्त बोर्डाला प्रश्न येणार नाही एवढाच याच्यामध्ये मुद्दा सांगायचा होता. तर यानुसार आपण पहिल्या ह्या पार्टमध्ये काय काय बघितलं आहे, तर फिजिकल चेंज, केमिकल चेंज याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर केमिकल इक्वेशन किंवा केमिकल रिॲक्शन कशाला म्हणतात ते आपण बघितलेलं आहे. त्यापुढे केमिकल रिॲक्शन केमिकल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कशी लिहिली जाते आणि ते लिहिण्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स वापरल्या जातात, कोणकोणते कन्व्हेन्शन्स वापरले जातात, या संदर्भात आपण आज माहिती घेतलेली आहे. पुढच्या तासाला आपण टाईप्स ऑफ रिॲक्शन्स ज्या आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ अँड स्टडी विथ कोचिंग कट्टा. थँक्यू.